आज 23 जानेवारी 2025 रोजी आपण शेअर मार्केटमधील झालेल्या घडामोडींचा माहिती घेऊ. साधारण आज आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं मार्केट थोडंसं चांगलंच राहिलेलं आहे एक्सपायरीला आणि ग्रीनमध्ये वाढलेल्या ह्याच्यामध्ये बंद राहिलेला आहे. त्यामध्ये सेन्सेक्स आपल्याला 76,520.38 अंकाने बंद झालेला आहे. त्याच्यात 115.39 अंकांनी वाढ झालेली आहे. आज निफ्टी 50 मध्ये पाहिला असता तो 23,205.35 अंकांनी बंद झालेला असून त्याच्यामध्ये आपल्याला 50 अंकाची वाढ दिसत आहे. बँक निफ्टी पाहिली असता बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला निगेटिव्ह रिटर्न दिसत आहे. बँक निफ्टी 48,589 अंकाने बंद होऊन बँक निफ्टीमध्ये 135.40 अंकाची घट झालेली आहे. आता आपण बँक निफ्टीमध्ये दोन्ही आज निफ्टी सेन्सेक्स वाढलेले असताना बँक निफ्टीमध्ये का घट झाली याचं कारण आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहू. आपण एक एक आपल्या विषयाला क्रमवारीत घेऊ, त्यामुळे आपल्या लक्षात येण्यास आणि समजण्यास सोपं जातं. नंतर इंडिया विक्स पाहिला असता आज इंडिया विक्स सुद्धा फार काही वाढलेलं नाही आहे. व्होलॅटिलिटी एक्सपायरी असून पण फारशी नव्हती. तो आज थोडा कमी झालेला दिसत आहे. नेहमीप्रमाणे आपण डॉलर इंडेक्स पाहिला असता तो पण आज फारसा वाढलेला आपल्याला दिसत नाही, पण थोडाफार आता वाढायकडे त्याचा कल दिसत आहे आपल्याला. US डॉलर मध्ये पाहिलं असता 0.34 अंकाची घट झालेली आहे. डॉलरची किंमत आज 86 रुपये 80.386 इतकी आहे. गोल्ड मध्ये आपल्याला आज स्थिरावलेलं दिसत आहे. तुर्तास वाढ थांबलेली दिसत आहे. 79,391 रुपये हा आता चालू भाव दिसत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे निफ्टी 20 मध्ये हळूहळू का होईना आज सपोर्ट येत आहे आणि याच्यातली गुंतवणूक आपली रोज थोडी थोडी वाढताना दिसत आहे. ह्याच्यात निदान एकदम घटनेची जी भीती आहे ती पण आपल्याला दिसत नाही, कारण हे 50 शेअरचं मिश्रण असतं, त्यामुळे कोणते ना कोणते शेअर चांगलं परफॉर्म करत असतात. याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, या चॅनलवर उपलब्ध आहे. पुढे पाहिलं असता आज आपण साधारण निफ्टीमध्ये टॉप गेनर पाहू. आज निफ्टी गेनर मध्ये आज अल्ट्राटेक सिमेंट दिसत आहे आपल्याला, ग्रासिम दिसत आहे, विप्रो दिसत आहे, श्रीराम फायनान्स दिसत आहे, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर, ट्रेंड, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर, टेक महिंद्रा, बेल, टाटा मोटर आणि टाटा स्टील, टायटन, ब्रिटानिया आणि JSW, हिरो मोटोकॉर्प आणि सिप्ला आणि ITC. आपण हे प्रत्येक निफ्टी मधले वाढलेले शेअर्स बघत असतो, त्याची नावं घेतो म्हणजे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असतील तर आपल्याला आज आपले वाढले कोणते हे पाहायला सोपं पडतं. त्याचे रेट सुद्धा इथं बघता येतात. एक छोटासा आपण समाचार सारखा हा व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून आपल्याला आज काय झाले 10 मिनिटात बघता येईल. आज निफ्टी लुजर मध्ये पाहिलं असता आपल्याला BPCL मायनस दिसत आहे, कोटक बँक घटलेली दिसत आहे, HCL टेक मायनस दिसत आहे, रिलायन्स सुद्धा घटलेला आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया घटलेला आहे, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, हिंदुस्तान लिव्हर, बजाज ऑटो, SBI लाईफ, नेस्ले इंडिया, डॉक्टर रेड्डी, ONGC, L&T, ॲक्सिस बँक, TCS, इंडोसेंड बँक, मारुती, HDFC बँक आणि अडाणी एंटरप्राइजेस इत्यादी शेअर्स निफ्टीमध्ये आपल्याला आज घटलेले दिसत आहे. नंतर आपण पाहिलं असता आज ग्लोबल मार्केटमध्ये पाहू काय चालू आहे. आज ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असता आपण
साधारण डाव जोन्स 133 अंकांनी प्लस दिसत आहे. S&P आणि नॅसडॅक आपल्याला 100 अंकांनी मायनस दिसत आहे. आज आपण काल पाहिल्याप्रमाणे अमेरिकेचा आज जॉबलेस क्लेम डाटा येणार होता. तो डाटा आपण काल उद्या येणार आहे एक्सपायरी नंतर, पण मार्केट बंद झाल्यानंतर येईल कारण त्याचं टायमिंग 7चं होतं. साधारण तो डाटा आपल्याला इथं डिक्लेअर झालेला दिसत आहे. जॉबलेस क्लेम डाटा आपल्याला साधारण त्याचं फोरकास्ट साधारण 2,21,000 होतं आणि त्याच्या आधीचा 2,17,000 होता. थोडासा वाढून येईल असा अंदाज होता, पण बऱ्यापैकी निगेटिव्ह आलेला आहे. 2,23,000 असा दिसत आहे. साधारण हा डाटा निगेटिव्ह आहे. उद्याच्या मार्केटसाठी हा किंवा आज डाव जोन्ससाठी थोडासा निगेटिव्ह असेल असा असतो किंवा ह्याला आता थोडासा आपल्याला इथे दिसत आहे. त्याचं महत्व किती आहे ते आपल्याला मार्केट घडल्यावरून कळेल. थोडंसं आपण ते टेस्ट करत राहिले पाहिजे. प्रत्येक डाटा मार्केटवर किती इम्पॅक्ट करतो आणि किती मार्केट डिस्काउंट होतं ह्याच्यानुसार आपल्याला परत परत या डाटाचं महत्व किंवा काय आपल्याला कशामुळे शेअर मार्केट आज घटलं, कोणाचा इंडेक्स घटला, डाव जोन्स का घटला, का वाढला, ते कारण आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणी काहीतरी अंदाजे न्यूज सांगतं त्याच्यावरून अंदाज न बांधता स्वतःला त्याचं कारण वाचता आलं पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये काळजीपूर्वक काम करू शकतो. दुसरा, आज डाटामध्ये आपल्याला दर गुरुवारी आज मार्केट थोडंसं उद्या मार्केटवर प्रेशर, आपण चांगल्या वाईट कारणांचे आपण शोध घेत असतो. मार्केटसाठी पोषक कारण काय आहेत आणि मार्केटसाठी नुकसानीचे कारण काय आहेत हे आपण बघत असतो. ह्यात आता आपल्याला इथं आज दर गुरुवारी साधारण अमेरिकेचा क्रूड इन्व्हेंटरी डाटा डिक्लेअर होत असतो. आज क्रूडचे रेट आपल्याला सतत वाढताना दिसत आहेत या आठवड्यात. ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी क्रूडचं उत्पादन वाढवण्यावर बद्दल वक्तव्य केलेलं आहे. आपण पाहिलं असता हे दर गुरुवारी साधारण इथं 12 आणि 10, 10:30 हे 24 तासाचं घड्याळ आहे. 10:30 वाजता हा क्रूडचा डाटा डिक्लेअर होत असतो. त्यांचं प्रिव्हियस हे जे उत्पादन आहे त्याच्यापेक्षा किती झालं याचा अंदाज इतका आहे. आणि जेव्हा आपला हा डाटा डिक्लेअर होईल 10:30 वाजता, तो असाच जसा आपण जॉबलेस क्लेम डाटा बघतो, तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईल त्याच्यावर क्रूडच्या किमती ठरत असतात. मार्केटमध्ये कोणती गोष्ट का वाढते, का उतरते याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. क्रूड वाढणं हे आपल्या इंडियन मार्केटला नुकसानीचं आहे. डॉलर वाढणं हे पण नुकसानीचं आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्याकडे लक्ष थोडं दिलं पाहिजे आणि त्याचं अवेअरनेस असलं पाहिजे की इथे क्रूड वाढलेलं दिसत आहे आपल्याला, अजून डाटा डिक्लेअर झालेला नाही आहे. क्रूड वाढलं की आपल्या बऱ्याचशाच कंपन्यावर रॉ मटेरियल हे क्रूड असतं, त्यामुळं त्या कंपन्यांना फरक पडतो. उदाहरणार्थ एशियन पेंट वगैरे पेंट सारख्या किंवा रेग्युलर आपल्या क्रूड रिफायनरी ह्या कंपन्यांवर फरक पडतो. म्हणून आपल्याला कमोडिटीची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. प्लस आपलं इम्पोर्ट होत असतं क्रूड, त्यामुळे आपल्याला डॉलर डेफिसिट किंवा वित्तीय तोटच्या ह्याच्यात सुद्धा क्रूड रेट वाढलं की आपण बघितलेलं आहे वित्तीय तोट ही मार्केटसाठी नुकसानीची बाब आहे. त्यानंतर आपण पुढे आपण बँकेचं आज का घटले हे बघत होतो, बँक निफ्टी घटण्याची कारणं. त्यात मेजर बँक निफ्टीमध्ये पाहिलं असतं आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये 3 शेअर्स मोठे घटलेले दिसत आहेत. साधारण HDFC बँकचे आपण पाहिलं असता इथं NPA मध्ये त्याच्यात वाढ झालेली आहे. भलेही रिझल्ट आपण काल चांगला बघितला होता, पण हे रिझल्ट जोपर्यंत आपण डिटेल बघत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही. रेव्हेन्यू आणि NII वाढला होता, नेट इंटरेस्ट इन्कम काल वाढलेलं दाखवलं होतं. त्या रिझल्टवर बँक ही चांगली वाढली होती. पण NPA वाढला ह्याचा अर्थ नॉन परफॉर्मिंग ॲसेट, त्यांची जी ॲसेट क्वालिटी असते ज्याच्यावर लोन दिलेलं असतं त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे HDFC बँक आज घटलेला आहे. दुसरा कोटक महिंद्रा म्हणला, आज 3 बँक चांगले घटलेले दिसले आपल्याला. कोटक महिंद्रानं स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचं लोन ॲक्वायर केले 3,330 करोडचं. ही पण त्यांच्यासाठी
बातमी निगेटिव्ह होती. दुसरं पाहिलं असता स्टेट बँकमध्ये आज स्टेट बँकने प्रोसेसिंग फी पर्सनल लोनची माफ केलेली आहे किंवा ऑफर काढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटमध्ये घट होणार आहे. त्यामुळे 3 बँक आपल्याला घटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तिघांचं वेटेज जास्त होतं. त्यामुळे बँक निफ्टी घटण्याचं कारण आपल्याला आता थोडंसं इथं अनेक कारणं असतात. त्यातलं एक तर आपल्या दर्शनी जे आले ते आपण तुर्तास म्हणू शकतो. आणि हे फार महत्वाचं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कारण समजलं पाहिजे. आपण अंदाजाने मार्केटमध्ये ट्रेड करणं म्हणजे आपल्या पैशाशी खेळ करणं असं होतंय. त्यामुळे हे डाटा ही माहिती फार माहितीची आहे. नाही समजले तरी आपण कमेंट करून विचारू शकता किंवा आजकाल गुगलवर सर्च करून बऱ्याच वस्तू मिळतात. पण तिथेही नाही समजलं तर आपल्या सोप्या भाषेत चॅनलवर आपण सांगू शकतो. आज फंड ऍक्टिव्हिटी मध्ये पाहू आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने काय केलेलं आहे. 14,412.73 कोटीची आज खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट 10,700.18 कोटीची विक्री केलेली आहे. आणि नेट खरेदी त्यांची आपल्याला 3,712.55 कोटीची नेट कॅश मध्ये आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची खरेदी दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट जे आपण पाहिले असता 13,316.55 कोटीची नेट परचेस केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट कॅश मध्ये 18,779.7 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. अगेन आज कॅश मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूटने 5,062.52 कोटीचा माल विकलेला आहे. आपण शेअर्स कॅश मध्ये त्याला माल किंवा स्टॉक असं म्हणतो. साधारण आपण आता इन्स्टिट्यूट ची कॅश मधील फिगर बघितलेली. आता इंडेक्स फ्युचर मध्ये काय केले त्याचा आपण थोडासा आढावा घेऊ, माहिती घेऊ आपण. FI इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला साधारण निफ्टी 50 मध्ये 322.30 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये 228.28 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 0.70 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये 175.57 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये नेक्स्ट 50 मध्ये 7.60 कोटीची नेट आपल्याला विक्री. आज आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचरचं बघितलेलं आहे. आता ऑप्शनची आपण फिगर बघू. ऑप्शन मध्ये काय केलेलं आहे. निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये 9,244.54 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी बँकच्या ऑप्शन्स मध्ये 9,488.27 कोटीचे आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता इथं असणारे जे नेट ऑप्शनची विक्री खरेदी आपण ऑप्शन चेन मध्ये जाऊन कसं बघायचं ह्या चॅनलवर आपण रोज थोडं थोडं सांगत असतो. आजही आपण सांगूया. पण मागं जाऊन व्हिडिओ मध्ये थोडं बघितलं तर आपल्याला हे दिसून येईल की FI इंडेक्स फ्युचरच्या अगेन्स्ट कोणते ऑप्शन्स विकलेत, कोणते बाय केलेत, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंगला फायदा होतो आणि आपल्या चुका कमी व्हायला चालू होतात. पुढे पाहिलं असता निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसच्या ऑप्शन्स मध्ये 443.99 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या ऑप्शन्स मध्ये 424.41 अंकाची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50च्या ऑप्शन्स मध्ये 8.38 अंकाची नेट खरेदी. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर इंडिव्हिज्युअल काय केलेलं आहे स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहू. स्टॉक फ्युचर मध्ये पाहिलं असता आपल्याला 2,121.68 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. साधारण स्टॉक ऑप्शन्स मध्ये पाहिलं असता आपल्याला 378.50 कोटीची आपल्याला स्टॉक ऑप्शन मध्ये बाय दिसत आहे. साधारण पॉझिटिव्ह ट्रेंड निफ्टीचा आपल्याला
कंटिन्यू राहिलेला आहे जसं आपण म्हणतो तसं, पण निगेटिव्ह कारण सुद्धा आपण बघत असतो. त्याच्यात आपल्याला आजचा पुढचा डाटा आल्यानंतर बऱ्याच माहिती समजतील. जॉक्लिम डाटा खराब आल्यामुळं आज अमेरिकेचं मार्केट कसं चालतंय ते पाहिले पाहिजे. त्याचा परिणाम आपल्याला उद्या शुक्रवार विकेंडचा शेवट दिवस आहे मार्केटचा, तेव्हा त्याच्यावर होणारं ट्रेडिंग समजून जाईल. ग्लोबलमध्ये आपण युरोपियन मार्केट पाहिलं असता प्लस आहे. आता मार्केट त्यांच्या अमेरिकेच्या डाटाला किती साथ देते किंवा ऑलरेडी डिस्काउंटेड आहे ते आपण दरवेळी म्हणल्याप्रमाणे डाटाचा इम्पॅक्ट स्वतः पाहावा लागतो. आपलं मार्केट आज वाढलं असलं तरी गिफ्ट निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं मायनस असं दिसत आहे निगेटिव्ह. आता ते निगेटिव्ह उद्या कुठंपर्यंत राहते हे आपण थोडं पाहिलं पाहिजे. आज बँक निफ्टी आपण निगेटिव्हची कारणं पाहिलीत व्हिडिओमध्ये, कोणते शेअर्स का घटलेले आहेत ते पाहिलं. दुसरं आता आपण थोडंसं मार्केटमध्ये आज सेक्टरमध्ये काय झाले पाहू. आपल्या इंडस्ट्रीजमध्ये आपण सेक्टर का बघत असतो, आपल्याला कोणत्या सेक्टर्समध्ये चांगलं साधारण वातावरण आहे, वाढण्याची शक्यता आहे ते सेक्टर आपण इन्व्हेस्टमेंटला आपल्याला बरं पडतं. कारण की सेक्टर वाईज पण आपल्याला दिसत असते, जशा डाटा अनाऊन्स होतात, न्यूज येतात, त्याप्रमाणे सेक्टरबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपल्याला इम्पॅक्ट दिसत असतात. साधारण आज निफ्टी ॲटोमध्ये आपल्याला 244.60 अंकांनी वाढलेले दिसत आहे. त्याच्यामध्ये वाढलेल्यामध्ये आयशर मोटर, आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्री, मदरसन, बॉश, टाटा मोटर, टीव्हीएस मोटर, हिरो मोटरकॉप, बाळकृष्ण इंडस्ट्री, अशोक लेलँड, मारुती सुझुकी, एमआरएफ, भारत फोर्ज इत्यादी आपल्याला वाढलेले दिसत आहे. सलग आपण जेव्हा सेक्टरल इंडेक्स रोज बघत असतो, त्याच्यामध्ये सलग 2-3 दिवस आपल्याला जे स्टॉक प्लस येताना दिसत आहे, त्याच्यात पोझिशन बनत आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळं त्या स्टॉकचे आपण चार्ट वगैरे बघून साधारण आपल्या तज्ञांचा सल्ला घेऊन आपण त्याच्यात काम करू शकतो. म्हणून सेक्टर इंडेक्सवर आपण जास्त लक्ष देतो. सेक्टर इंडायसेस मध्ये पुढचं आहे निफ्टी आय टी. निफ्टी आय टी मध्ये पाहिलं असता आज 761 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये मेजर वाढलेले आपल्याला कोकोर दिसत आहे, पर्सिस्टंट सिस्टीम दिसत आहे, एम्फासिस दिसत आहे, विप्रो दिसत आहे. सलग आपण रोज एखाद्या स्टॉकमध्ये पोझिशन पॉझिटिव्ह दिसत असली की आपल्या लक्षात येते की त्याच्यात खरेदी चालू झालेली आहे. एल एन टी माइंट्री, टेक महिंद्रा, एल एन टी टेक्नॉलॉजी आणि इन्फोसिसमध्ये आपल्याला वाढ झालेली आहे. पी एस यू बँक इंडेक्समध्ये आज 5.95 अंकाची घट आहे. फारसं निगेटिव्ह पण नाही आहे. आणि पाहिलं असता त्याच्यात सुद्धा पंजाब नॅशनल बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, आय.ओ.बी., बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक हे ग्रीनमध्ये बंद झालेले आहेत वाढलेल्यामध्ये. निफ्टी फिन सर्व्हिसेसमध्ये पाहिलं असता 24 अंकाची घट दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेंज पाहिला असता निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला LIC हाऊसिंग प्लस दिसत आहे. MCX इंडिया वाढलेलं दिसत आहे. श्रीराम फायनान्स, HDFC AMC, बजाज फायनान्स, SBI कार्ड, HDFC लाईफ, REC इत्यादी आपल्याला, बजाज फिन्सर्व, पॉवर फायनान्स, ICICI बँक हे साधारण आपल्याला ग्रीनमध्ये बंद झालेले. निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असता आपण निफ्टी फार्मा 308 अंकांनी वाढलेले दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाढलेले शेअर्स पाहता ॲबॉट इंडिया, अजंता फार्मा, अल्केम लॅब, मॅनकाइंड फार्मा, अरविंदो फार्मा, टुरंट फार्मा, नाटको फार्मा, लॉरस लॅब, बायोकॉन, सन फार्मा, ग्रॅन्युल्स इंडिया, इफ्का लॅब, अजंता फार्मा, झायडस लाईफ, सिप्ला, डिव्हिस लॅब, ग्लेनमार्क, अल्केम, लुपिन, ॲबॉट इंडिया, JB केमिकल्स इत्यादी वाढलेले दिसत आहे. FMCG मध्ये आपण पाहिलं असता आज आपल्याला 185 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे.
त्याच्यामध्ये आपल्याला युनायटेड स्पिरिट, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, ब्रिटानिया, वरुण ब्रेवरेज, रॅडिको खेतान, डाबर इंडिया, ITC, युनायटेड बेवरेज आणि मॅरिको हे वाढलेले दिसत आहे. हे स्टॉक वाढलेले वाचण्याचं कारण आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर आपला व्हिडिओ बघताना लक्षात यावं. त्यात आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर करू शकतो आपण. खालच्या रेटमध्ये आता सध्या मार्केट घटून परत थोडं वाढत आहे, त्यामुळे बरेचसे स्टॉक चांगल्या किमतीला आपल्याला अवेलेबल झाले आहेत. म्हणून या प्रत्येक स्टॉकचं आपण सेक्टर इंडायसेस जे वाढलेले आहेत त्याचे जास्तीत जास्त कोणते वाढलेले आहेत किंवा आपल्या लक्षात असतं की आपल्याला एखादा स्टॉक घ्यायचा आहे पण आज वाढला का नाही शोधावं लागते. ते व्हिडिओमध्ये आपल्याला एका जागी इथं व्हिडिओ बघताना समजते आणि उद्या आपण त्याला लिमिट लावून वगैरे बाय करू शकतो. आता आपण निफ्टी मेटल मध्ये पाहिला असता NMDC वाढलेला आहे, वेल्सपन कॉर्पोरेशन वाढलेला आहे, सेल वाढलेला आहे, हिंदुस्तान कॉपर, APL अपोलो, नाल्को, JSW स्टील, टाटा स्टील, हिंदुस्तान जिंक, जिंदाल स्टेनलेस, अडानी एंटरप्राइजेस इत्यादी वाढलेले दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये आज पाहिलं असता 8 अंकांनी वाढ झालेली आहे. त्याच्यात आपण फोनिक्स मिल्स, ओबेरॉय रियालिटी, प्रेस्टिज इस्टेट, मायक्रोटेक, DLF, शोभा इत्यादी शेअर्स वाढलेले आपल्याला दिसत आहे. मीडियामध्ये आपल्याला साधारण 24 अंकाची वाढ दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टिप्स म्युझिक, जी एंटरटेन, PVR आयनॉक्स, सन TV नेटवर्क आणि डिश TV हे वाढलेले दिसते. साधारण आपण आता निफ्टी मीडिया नंतर एनर्जी मध्ये पाहू. निफ्टी एनर्जी 61 अंकांनी वाढलेली दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आज कोल इंडिया, टाटा पॉवर, NTPC इत्यादी वाढलेले दिसत आहे. आज आपण बऱ्यापैकी माहिती कव्हर केलेली आहे. मार्केटवर इफेक्ट करणारे डाटा पाहिलेले आहेत. तरी पण आपल्या काही लक्षात नाही आला तर व्हिडिओचा कमेंट्समध्ये कमेंट करू शकता. ओव्हरऑल आपली गुंतवणूक सेफ राहिली पाहिजे आणि ती वाढत राहिली पाहिजे हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळं मार्केटवर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही छोटी माहिती असते. कोणत्या तर नवीन गोष्टीची माहिती दिलेली असते किंवा एखाद्या नवीन डिक्लेअर होणाऱ्या डाटाबद्दल सांगितलं जातं किंवा इकॉनॉमीबद्दल काही ना काही वाक्य असतात. आपण कोणतंही रिकमेंडेशन करत नाही. कोणतेही क्लासेस किंवा त्याची फीज किंवा त्याच्यातून काहीतरी कमाई होणे अशा पद्धतीचं न करता सोप्या भाषेत सांगण्याचं कारण असं आहे की मटेरियल AI वापरून वेगवेगळे फंटास्टिक व्हिडिओ यूट्यूबवर भरपूर उपलब्ध आहे. पण अगदी शाळेत सांगितल्यासारखं लहान मुलासारखं आपल्याला जोपर्यंत काही व्हिडिओमधून मिळत नाही आणि आपण ते शिकलो नाही तर आपल्या संपत्तीत वाढ होणार नाही किंवा आपली जी बचत आहे ती नेहमी जिथं वाढेल तिथं गुंतवणूक झाली पाहिजे. हा निव्वळ हेतू असून आपण सर्वांना माहिती समजेल अशा भाषेत सांगण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे. सर्वांनी तो वेळ काढून थोडा पाहिला, त्याच्याबद्दल काही समजलं नाही समजलं किंवा याचा उपयोग काय आपल्या पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी भविष्यात आपलंच सेविंग आपल्याला कामाला येत असतं. त्यासाठी आपण हे साधारण व्हिडिओ रोज बनवत असतो आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी शेअर्स आहेत, पोर्टफोलिओ आहे, त्यांना सुद्धा आपल्या शेअर्स का घटले, का वाढले, मार्केटमध्ये आज उद्या निगेटिव्ह राहील, पॉझिटिव्ह राहील, त्याच्यावर मार्केटवर परिणाम करणारे घटक कोणते हे माहिती होण्यासाठी, आपली माहिती वाढण्यासाठी आपण हा चॅनलवर व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं सपोर्ट करण्यासाठी तुम्ही लाईक करू शकता. काही नाही समजलं तर कमेंट करू शकता. धन्यवाद.